गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आला आहे आपला खास मित्र आपला अंबारी जपान वरून फिरून त्याला बोललेलो 16 प्रो घेऊन ये, नाही घेऊन आलाय गाइस तू। गाइस एवढे पैसे नव्हते पैसे होते पैसे म्हणजे कार्ड स्वाईप करायला लिमिटच एवढी नव्हती माझी। जाऊ द्या तो पुढच्या टायमाला तो कझाकिस्तानला कुठच्या तरी पाकिस्तानला जाणार आहे तर तो तिथून घेऊन येणार बॉम्ब। माझी मैत्रीण बोलतो, मैत्रीण पण चालली आणि बहीण पण येणार आहे तर मग मी तिच्याकडनं 16 कशाला काय 18 प्रो मॅक्स ट्रिपल एक्स खूप मोठा आहे। प्रो इज प्रॉपर साईज चांगला दिसतो। तर आज गाइस आम्ही पार्कात आहोत आता चाललेत आम्ही जेवायला चाललोय तर कुठं गोमंतकला अंबारीचा फेवरेट हॉटेल इथे। येस गाइस तिथे चालल्यात आम्ही। आमचं फिक्स आहे म्हणजे आम्ही आम्ही वर्षानुवर्ष ते चिकन थाळीच खातो, असं नाही काय वेगळं खायला। आणि एकदा गेलेले सचिन मध्ये तेव्हा पण मटन नाही मटन खाल्लं। सचिन मध्ये तुम्ही जात असाल तर मी बोलेन मटन खा आणि इकडे जर जात असाल तर चिकन थाळी इज द बेस्ट। आणि आता आम्ही देवासमोर आहोत तर आम्ही व्हेज बद्दल बोलू। जाऊ दे संकष्टीची गर्दी बघा गाईस, तुम्ही असं बघू शकता एवढी गर्दी आहे संकष्टी नाही काली माता तिकडे हे संकष्टी तिकडे संकष्टी इथे ते गाईस संकष्टी करायला आले ते इकडे पण पाया पडतात। तर तुम्ही बघत असाल किती गर्दी आहे आणि आम्ही एवढ्या पवित्र दिवशी नॉनव्हेज खायला चाललोय। तर सकाळीच खाल्लेलं कोंबडी वडे। गाईज माझं ठीक आहे हो, मी थोडा पापी माणूसच आहे, माझ्याकडे गणपती नाही। ते तर महापापी लोक पण सार्थककडे गणपती असून गाईज तो संकष्टी नाही वेगळी महिन्याची चालते भावा। आता मी जरा डाएट वर आहे ना, कसला डाएट पण चिकन मध्ये तर आहे ना भावा प्रोटीन। व्हॉट इज माय डाएट, व्हॉट इज तरुण गिल्स डाएट। आता इथं लाईट नाही गाईज लाईट पण नाही आणि परत बाहेर जाऊन करतो परत ब्लॉग चालून जिथे चाललं तिथं ब्लॉग नाही करू शकत गाईज, म्हणून भेटूया आपण तिथं। गाईज इथं आता मला अजून एक मोदी हेटर भेटलाय। एक तर होता अंबरीश, आता अजून एक भेटलाय मयुरी। आम्ही अंधभक्त नाही आहोत, अंधभक्ताचं तर काय विषयालाच नाही। थांबा पहिला तुम्हाला आम्ही हॉटेल दाखवतो। साहेबीनी गोमंतक माहिमचा ब्रांच आहे, तिथंच आम्ही दरवेळी जेवायला येतो। हा माटुंगा आम्ही ह्या मुलीला पहिल्यांदा घेऊन आले तिथं ना। आता चांगलं गेलं पण लोक त्यात पण तुला काय समजलं सांग। काय संबंध काय नाही माहिती तुकाराम मुंडेनी ते कोण आहे तुकाराम मुंडे? काय पुढे आहे मिनिस्टर नाही तो, काय फूड अँड बेवरेजचा हे आहे तो मिनिस्टर आहे। मिनिस्टर नाही तो तो, हे काय बोलतात त्याला, ऑफिसर आहे FDAचा। जावा देवायला मयूरला काय समजत नाही, माफ करा मयूरला। पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये हे काय पाहिजे स्टार्टर्स काय ते बघा इकडे चिकन फिश फिंगर आहे, क्रॅब लॉलीपॉप आहे, चिकन क्रिस्पी लॉलीपॉप आहे आणि आम्ही काय घेऊ विचार करतो। काय खाणार आहे? आम्ही शेफलाच घेऊन आलो जेवायला, तो तर आम्हाला काय खायला देत नाही। त्या दिवशी ते काय फालतू बनवलेलं, ते मी बनवलेलंच त्याच्यात काहीतरी बनवलं फालतू। त्याच्यात पण मीठ किती टाकलेलं? मीठ आहे आणि मॅरिनेशन मध्ये टाकून ठेवलं। बरोबरच आहे ना, मी बिना मिठाचं बनवणार। मीठ नाही टाकून ठेवायचं मॅरिनेशन मध्ये, काय माहितीये काय? फिश फ्राय घ्यायचं काय? फिश फिंगर कुठलं असतं रे, माहिती असतं काय? फिश फिंगर दे आणि 3 चिकन थाळी वड्या। काय एक चिकन थाली बस 2 कर 2 नाही ना, तू का नाही खाते पण 2 करू 2 मला घेऊन पण जेवायचं। चपाती भाकरी वडे और एक सोनकढी लाव। अरे ते माझ्यात येणार ती नको तीच दे, माझ्यातलीच पिले मला नाही। आपला भाऊ पैसे वाचवतोय। पैसे नाही काहीच, मला ती जात नाही हो। अरे मीठ का नाही लावायचं मॅरिनेशन अरे भावांनी मिक्सी नका देऊ, आपला फॅमिली ब्लॉग आहे। बीप करू मॅरिनेशन करतो ना, मीठ आधी लावतो, नंतर मॅरिनेशन टाकतो, सगळं मॅरिनेशन पाणी होऊन जातं, मग काय टेस्टच राहतं। मीठ नाही सगळे शेफ लोक मीठ टाकतात, रणवीर ब्रार पण टाकतात। झिरो सिविक सेन्स शेफ चहात असं नाही, मीठ टाकायचं पण कधी। तू तेवढं पिणार आहेस का? हा कोणता शेफ आहे माहिती ना आपला, गोवावरून कुठची डिग्री करू राहिला हा। अरे IHMचं नाव खराब करतो काय? लगेच बनवतोय तर ठीक आहे, शिवी देतो जर तू लगेच बनवतोय तर ठीक आहे। तू बाई मॅरिनेशन करून 1-1.5 तासानंतर बनवतोय तर मग काय? पण गाईस जेव्हा लिंबू पण लावतो चिकनला तेव्हा पण पाणी सुटतं, दही पण टाकलं तर पण पाणी सुटतं।
बाय गाईज माझ्याकडे डिग्री नाही पण थोडं समजते डिग्री बेस काय मॅरिनेशन करताना बेस काय लिंबू मीठ आलं बेस लसूण दहीहंडी. आलं लसूण 3 बेस ते काय करतात सो करतं चिकन टेंडराईज करतात चोक करतं सो कसलं ते नंतर मग 10 मिनिटं ठेवून तू मॅरिनेट करून टाकू शकतो लगेच तुला हे या करायला भावाची गाईज recipe आहे. मिनिमम गाईज अर्धा तास तेव्हा ठेवलं तर चव येते आणि गाईज तुम्ही सोड गाईज जाऊ दे, I am जाऊ fail. जाऊ द्या. मी विचारायला जमत नाही आता बिजा खूप काम करतो तू आता तिथं काय काम करून आलाय तिथं काय काम करून आलाय काय नाही ग्रेव्हीज बनवल्या कुठच्या ग्रेव्ही मखनी ग्रेव्ही बनवली चिकन चंगेजी बनवली कबाबदार बनवली आम्हाला तर काय त्यांनी साठा काय बनवून दिलं यातलं म्हणजे काहीच तू काहीतरी बनवून दिलेलं आम्हाला त्यांनी काय नाही झाडू बिटू बनवली बिर्याणी बोलल्यास आम्हाला आम्हाला लहानापासून लहानाचे नववीत मोठे असताना बोलला काय ते सोड आता आजला 10 वर्ष झाली काय बरोबर तुम्हाला सांगतो मी 2016-17 मध्ये बोललेला आता 26 चालू आहे अजून 26 बिर्याणी वर्ष संपलं आज ऑगस्ट 3 तारीख आहे 2 तारीख आणि हे जे 27 येईल आता पुढे बोल 27 येईल 27 येईल गाईज आपल्या पोरांना पण तो नाही घालणारे भाऊ म्हणून गाईज खरं सांगतो याची बिर्याणी आम्ही लोकांनी तर स्वप्नात अपेक्षा सोडून सोडल्या टाकली काय मी जेवण बनवायला शिकलो बनवून भरपूर दिलं आता लोकांना. आमचं लग्न होईल आमची बायका येतील 3 वर्ष होतो ते बनवून देतील पण हा नाही देणार आहे 3 वर्ष होतो काय ते काय पण असू दे बनवली तर नाही जाऊ दे आता फूड फोटोग्राफीचं काय शिकलं आता आहे ना मयूर बोलतोय की फूड शूट करूया कसं जेवण वगैरे नाही guys, त्याला बोलायचं होतं की आपण रेसिपी शूट करायला लागूया ट्रेडिशनल हा. टाईप पण तो आम्हाला काय बोलला फूड फोटोग्राफी करूया आणि ते पण ओल्ड स्टाईल मध्ये Old style. अंबरीश बोलतो की नवारी घालून हा बनू नवारी घालून हा बनू. ते बनवतात ना काय? ती मालकीन हा, बाई बघ हा. ती बनव अलिबागवाली ती अरे आणि त्याच्या नवऱ्याचं नाव काय नाव कोळीन बाई कोळीन बाई बोलतो काहीच ते असतं ना की स्वतःच आपण इज्जत काढून घेणं मयूर हे, बंद कर, बंद. मी आता शिवी नाही द्यायची म्हणून आहे. चांगलं शिवी देना बोलतो. शिवी देना हक्क आहे हा? आहा. हा, काय येईल मग घरी पुरी काय आता तो बंद कर अरे का थकला बिचारा. थकला guys आता. थकलोय बाय बाय तिला आज के लिए जबरदस्ती बस. घेऊन आलो काय तो येणार नव्हता आज के लिए बस मग आज एक तर आम्हाला 2 महिन्यांनी भेटलाय हा आणि आज हा, guys, पुढच्या मान. महिन्यात तर भेटलो कसं रे बाबाच्या घरी तू नव्हता हा नव्हता कुठलाय तर काय झालं बाबा आपला मी शूट करायला घेतलं तर बाबा फोन जपवतो ठीक आहे जाऊ दे आपल्याने पहिली स्टार्टर काय भाऊ आहे फिश फिंगर आहे गाईस हा कुठच्या ह्याच्यात फिश आहे सुरमई आहे सुरमई. तुला विचारलं काय रे चल तूच खाऊन दाखव कशी आहे आम्हाला टेस्ट करून सांग गरम असणार गाईस तर गरम तर असणारच ना आत्ता चालेल तर सॉफ्ट आहे टेंडर आहे आतून सॉफ्ट बाहेरून एकदम क्रिस्पी चांगलं आहे वगैरे आहे की नाही नाही. नॉर्मल आहे चीज कुठे फिश मध्ये अच्छा ठीक आहे तू खाऊन बघ आणि टेस्ट केली आहे पण आता आपली चिकन थाली पण आली पण थोडा लेट झाला आपल्याला दाखवायला तर आता मयूर आपल्याला सांगेल चिकन थालीमध्ये काय काय आलं मयूर प्लीज एक्सप्लेन वडे आहे रस्सा आहे सुकं चिकन आहे सोलकढी आहे किती वडे होते 4 होते गाईज ते खायला आम्ही एवढं लांबून येतो हा जास्त एवढं नॉर्मली सांगतोय एवढं टेस्टी आहे गाईज इट्स लाईक एक होम फील येतं ना जेवताना मी ते चुकीच्या मला माणसाला विचारलेलं हा. बोलतो तसं फील मला हे देतं आणि इट्स लाईक की पहिल्यापासून इकडेच येतो आणि एक असं छान वाटतं इकडे जेवण मजा येते आणि जातीला ते देतं नाही. जाऊ दे आपण सोनकढी पिऊया ठीक आहे या पियाला माझ्या माणसाला विचारतो मस्त आहे थोडी थंड पाहिजे होती पण ठीक आहे चालेल कसं वाटलं तुला जेवण बाबा गरम मसाला जास्त आहे कुठचा मसाला गरम मसाला खडा मसाला जास्त आहे ठीक आहे गोमंतक तुम्ही प्लीज याचा विचार म्हणजे करा पाऊला गावचा फेवरेटच आहे नो डाऊट गाईज टेस्टी आराम आहे गरम खडा मसाला जास्त आहे ठीक आहे तुझा आम्ही प्रस्तुत आम्ही मांडू तुझा आम्ही टॉपिक आता झालं आहे जेवण वगैरे
जेवण चांगलं होतं. गाईज आता आम्ही पार्कात एक राऊंड मारायचा आहे, कारण नाहीतर गाईज खूप असं हेवी होणार. हेवी झालंय. तसं आमच्या मयूरनी सांगितलं की खूप गरम मसाला होता. गॅस गॅस बरोबर आहे गाईज, मी ते मयूरच्या पॉईंटला सहमत आहे, पण चांगलं आहे. बाकी असं टेस्टला बेस्ट आहे गाईज. गाईज मारता मारता वाचू कधीतरी गाईज. रस्ता ब्लॉग क्रॉस राहील करून एक दिन से ब्लॉग रह जाएगा, हम नहीं. रस्ता क्रॉस करून ब्लॉग चालू करा. येस गाईज. आता आम्ही आलोय इथं शिवाजी पार्कला. इथं थोडा आम्ही राऊंड वगैरे मारू, त्यानंतर जाऊ मग घरी. आला मॅडमचा फोन आला. श्रेया मॅडमचा फोन आलाय. अरे जी पण मॅडम श्रेयाच आहे ना. हा काय आमची एक मैत्रीण पण आहे, तिचा तो बॉडीगार्ड होता आधी, म्हणून काळे कपडे का तो तिच्यासाठीच घालायचा. आणि आता तिची गर्लफ्रेंड पण आहे, ती पण श्रेयाच आहे. तिला श्रेया नावाने खूप अब्यूज येतो. श्रेया हे नाव Obsessed खूप आहे. आवडतं. त्याच्या बहिणीचं नाव श्रेया, आयटम श्रेया, मॅडम मॅडम श्रेया, श्रेया. सर्व श्रेया. उद्या बायको पण अशीच, आता ही नाही झाली तरी तो श्रेयाच शोधेल बघा. आणि मुलीचं नाव पण तो श्रेयाच ठेवणार आहे. गाईस आता आम्ही चाललोय घरी. गाईज मी तर बोलत होतो अजून एक राऊंड मारू, पण भावाला घाई आहे. सकाळी उठायचं भाऊला. उठायचं 6 वाजता. चला मग मेहनत जाऊया करतो एकदम, दोघे भाऊ चला आपले भाई. मेहनत करतात. बाय बोल. जाऊया आता, भेटूया परत नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. गुड नाईट स्वीट ड्रीम.